श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. अध्याय 7 खगोल वर्णन. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताचा महिमा. आता आपण मागच्या अध्यायात 6व्या अध्यायात पाहिलं होतं की नरसावधानींचा वृत्तांत पाहिला होता आणि नरसावधानींना पुनर्जीवन दिलेलं होतं. आणि आता पुढची कथा तिरुमलदास हे शंकर भटांना सांगत आहेत. पहाटे तिरुमलदासांनी आपले आन्ही कुरकून सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, अरे शंकर भटा, श्रीपाद श्रीवल्लभांचे दिव्य चरित्र अद्भुत, अतर्क्य आणि अपूर्व असे आहे. तुझ्यावर त्यांचा अपार स्नेह असल्याकारणाने त्यांचे दिव्य चरित्र लिखाण करण्याचे महाभाग्य तुला लाभले आहे. थोर विद्वानांना न लाभलेले सद्भाग्य तुला लाभले आहे. हा फक्त त्यांचा संकल्प आहे. आता पुढचा भाग आहे श्रीपादांचे एकाच वेळी अनेक ठिकाणी प्रकट होणे. नरसावधानी मृत्युमुखातून बाहेर पडल्यावर त्यांच्यातील आकर्षण शक्ती शिणावली. पूर्वी साधना करीत असताना ज्या मनुष्याचे ते ध्यान करीत तो कितीही दूर असला तरी आकर्षित होऊन त्यांच्याजवळ येत असे, ती शक्तीसुद्धा आता शिणावली होती. जे लोक पूर्वी त्यांना घाबरत होते त्यांनी आता त्यांच्यावर ज्यांनी त्यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला होता ते आता घाबरेनासे झाले. संधी मिळाली की सर्व प्रकारचा उपहास करून त्यांना दुखवीत असत. त्यांची आर्थिक स्थितीसुद्धा खालावत चालली होती. 2 वेळच्या पोटभर जेवणाची सुद्धा त्यावेळी भ्रांत पडत असे. अशा कष्टमय अवस्थेत ते आक्रोश करीत रस्त्यावर आले. त्यावेळी महान आचार्य बाप्पनार्यालू यांनी त्यांच्या नातवास कडेवर घेतले होते. बाप्पनार्यालूंचे घर एका रस्त्याच्या वळणावर होते. श्रीपाद लहानपणी आपल्या घरापेक्षा अधिक वेळ आपल्या आजोबांच्या घरीच घालवत असत. श्री नरसिंहवर्मा आणि व्यंकटप्पा श्रेष्ठी यांच्या घरीसुद्धा ते मुक्तपणे जात. श्रीपादांशी बोलावे असे नरसावधानींना वाटत असे. त्या गोंडस आणि लढीवाळ अशा दिव्य बालकास एकदा तरी कडेवर घेऊन लाड करावे असे त्यांना वाटते. नरसावधानींची दृष्टी बाप्पनार्यांबरोबर श्रीपादांवर पडली. श्रीपादांनी नरसावधानींकडे पाहून मंद स्मित केले. स्मित हास्य अत्यंत मोहित करणारे होते. श्रीपादांनी नरसावधानींकडे पाहून स्मित केले. ते स्मित हास्य अत्यंत मोहित करणारे होते. नरसावधानी भिक्षेसाठी व्यंकटप्पा श्रेष्ठींच्या घरी गेले. तेथे श्रीपाद श्रेष्ठींच्या मांडीवर खेळत असलेले दिसले. नरसावधानींकडे पाहून श्रीपाद मिश्किलपणे हसले. नरसावधानी भिक्षा घेऊन घरी परतले व तेथून नरसिंहवर्मांच्या घरी गेले. तेथे त्यांना श्रीपाद नरसिंहवर्मांच्या खांद्यावर खेळत असलेले दिसले. नरसावधानींकडे पाहून श्रीपाद पुन्हा मिश्किलपणे हसले. एकाच वेळी बालक श्रीपाद श्रेष्ठींच्या घरी, वर्मांच्या घरी आणि आजोबा बाप्पनार्यालू यांच्या घरी होते. नरसावधानींना हे स्वप्न होते आणि का विष्णुमाया हे कळत नव्हते. गावातील लोक नरसावधानींना दूषणे देऊ लागले. त्यांच्यात त्यांना दोष दिसू लागला. पादगयच्या क्षेत्रातील स्वयंभू दत्तात्रयाची मूर्ती अदृश्य होण्यामागे नरसावधानींचा हेतू आहे अशी लोक निंदा करू लागले. गंतव्य माहीत नसलेल्या वाटसरूसारखे नरसावधानी रस्त्यावरून भटकत होते. नरसावधानी भ्रमिष्ठासारखे घरी परतले. आपल्या पतीला वेड लागलेल्या स्थितीत पाहून त्यांची पत्नी अत्यंत दुःखी झाली. तिच्या मनातील वेदना प्रकट करण्यासाठी ते देवघरात गेले. तेव्हा तिने पाहिलेले दृश्य आश्चर्यकारक होते. त्यांच्या देवघरात श्रीपाद बसलेले होते. त्यांना पाहून त्या पती पत्नीला अतिशय आनंद झाला. त्या उभत्यांनी श्रीपादांना राजगिऱ्याच्या भाजीचे भोजन घेण्यास आग्रह केला, परंतु श्रीपादांनी जेवण्यास नकार दिला. काल, कर्म आणि कारण या तिन्ही एकाच वेळी संयोग झाल्यास असे अलभ्य योग जुळून येतात. विवेकवंत हे ओळखून लाभ करून घेतात, तर अविवेकी न ओळखता आल्याने नुकसान ओढून घेतात. अखेर श्रीपाद प्रभूंनी पती पत्नीच्या विनंतीस होकार दिला, परंतु या जन्मी नाही. पुढल्या जन्मी ते महाराष्ट्राच्या पुण्यभूमीत श्री नरसिंह सरस्वतींच्या अवतारात त्यांच्या घरी राजगिऱ्याच्या भाजीचे समावेश असलेले भोजन
घेतील असे त्यांना वचन दिले. काही शतकानंतर त्यांच्या जन्मस्थळापासून जवळ असलेले जवळ श्री गणेश चतुर्थीला झालेल्या त्यांच्या गणेशवताराच्या शक्तियोगाने गजानन नामक दुसरी एक थोर व्यक्ती जन्म घेईल. एखाद्या वेळी चंद्रसूर्याच्या गती बदलणे साध्य होईल, परंतु प्रभूंचे वचन बदलणे कोणालाही शक्य नाही. पंचमहाभूतांसहित सर्व जीवांना त्यांच्या आज्ञाचे पालन करावे लागते. त्यांच्या वचनांचे पालन ते निश्चलपणे व सत्यपूर्वक करतात. जग जरी हिंदोळले तरी, युग जरी हे पालटले तरी श्रीपादांच्या लीला नित्य सत्य, नित्य नूतन आहेत. त्या देवघरात श्रीपाद प्रभूंचा नरसावधानी आणि त्यांच्या धर्मपत्नीस हितोपदेश केला. हा हितोपदेश सर्व भक्तांना अत्यंत उपयोगी असा आहे. नरसावधानी व श्रीपाद प्रभूंमध्ये खालील संभाषण झाले. आता हे जे संभाषण आहे ना, हे खूप महत्त्वाचं आहे. आपण जे ऐकणार आहोत नरसावधानी आणि श्रीपादांमधलं संभाषण, आणि त्यात अनेक प्रश्नांची अशी उत्तरंसुद्धा आपल्याला मिळणार आहेत. नरसावधानी आणि श्रीपाद वल्लभांमध्ये देवघरात झालेला संवाद आणि श्रीपाद प्रभूंचा उपदेश. आता नरसावधानींचा पहिला प्रश्न काय? तू कोण आहेस? देवता, यक्ष? आता श्रीपादांनी त्यावर दिलेले उत्तर, निश्चयाने मी दत्तच आहे. मी शरीरधारी असल्याने तुम्हाला माझी ओळख पटण्यासाठी मी शरीर धारण केले. तुम्ही शरीरधारी असल्याने तुम्हाला माझी ओळख पटण्यासाठी मी शरीर धारण केले. वास्तवात मी निराकार आणि निर्गुण आहे. बघा, परमेश्वराने काय केलं? शरीर धारण केलं. श्रीपाद वल्लभ प्रभूंनी शरीर का धारण केलं असं त्यांनी सांगितलं, तर तुम्ही शरीरधारी आहात आणि तुम्ही शरीरधारी असल्याने तुम्हाला माझी ओळख पटण्यासाठी मला सुद्धा शरीर धारण करावे लागले, पण मी निर्गुण आणि निराकार आहे असं ते म्हणतात, आणि मीच दत्त आहे असं ते म्हणतात. म्हणजे तुला आकार गुण नाही एवढेच ना? आता नरसावधानींचा पुढचा प्रश्न आहे, म्हणजेच तुला आकार आणि गुण नाही एवढंच ना? निराकार असणे सुद्धा एक आकारच आहे, तसे निर्गुण असणे हे सुद्धा एक गुणच आहे. साकार, निराकार, सगुण, निर्गुण यांचा आधार तो मीच आहे आणि मी त्याच्या पलीकडे आहे. तर निराकार आणि आकार असणं, साकार असणं हे सगळे निर्गुण, सगुण, निर्गुण असणं हे सुद्धा एक गुण आहे, आणि दत्तप्रभू हे सगळं त्याच्या पलीकडचेच असं ते त्यांना सांगत आहेत. सर्वस्व तूच असताना प्राणीमात्रांना सुखदुःख का संभवतात? याच्यामध्ये तुझ्यामध्ये मी व तू आहोत. तुझ्यात असलेला तू जीव आहेस आणि तुझ्यात असलेला मी परमात्मा आहे. तुझ्यात कर्तृत्व भावना असेपर्यंत तू आणि मी असेपर्यंत तू मी होऊ शकत नाहीस. तोपर्यंत तुझ्यात कर्तृत्व भावना आहे तोपर्यंत सुख, दुःख, पाप, पुण्य या द्वंद्वापासून सुटका होऊ शकत नाही. तुझ्यातला तू नष्ट होऊन तुझ्यातील मी उच्च दशेत असेल तेव्हा मी तुझ्या तू माझ्या निकट असशील. जसजसे तू निकट येशील तसा तू सुख, दुःख, पाप, पुण्य द्वंद्वातून मुक्त होशील. तू माझ्या आश्रयी असता सुखसंपन्न होशील. आता अतिशय विचार करण्यासारखा प्रश्न विचारलेला आहे की तूच असताना प्राणीमात्रांना सर्वस्व तूच असताना प्राणीमात्रांना सुखदुःख का म्हणणार? म्हणजे तू जर सर्वस्व आहे तर प्राणीमात्रांमध्ये जर तू आहेस तर मग प्राणीमात्रांना सुखदुःख का बरे होतात? तर त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं उत्तर की तुझ्यामध्ये मी आणि तू दोघंही आहोत. तुझ्यात असलेला तू म्हणजे काय? तुझा जीव म्हणजे आत्मा, प्राण जो असतो जीव तो आहे, आणि तुझ्यात असलेला मी म्हणजे परमात्मा. तुझ्यात जोपर्यंत कर्तृत्व भावना काहीतरी करण्याचं, कर्म करण्याचं तुझ्यात हे आहे तोपर्यंत काय होणार? तू मी होऊ शकत नाही. जोपर्यंत तुझ्यात कर्तृत्व भावना असेल तोपर्यंत सुख, दुःख, पाप, पुण्य या द्वंद्वातून तुझी सुटका होऊ शकणार नाही. तुझ्यातला तू नष्ट होऊन तुझ्यातील मी उच्च दशेत असेल, म्हणजे तू म्हणजे मीपणा जो असतो हा जेव्हा माणसातला नष्ट होतो आणि त्यावेळेला त्याच्यातली जो परमात्मा आहे तो उच्च दशेत असेल, आणि त्यावेळेला तो श्रीपाद वल्लभ प्रभूंच्या निकट असतो, आणि त्यावेळेला जसं त्याच्या सुख, दुःख, पाप, पुण्य या सगळ्यातून दोन द्वंद्वातून मुक्त होऊन तो
प्रभूंच्या आश्रयी जाऊन सुखसंपन्न होतो असं म्हटलंय. जीवात्मा आणि परमात्मा वेगवेगळे आहेत असे काहींचे म्हणणे आहे. जीवात्मा आणि परमात्म्यांचे घनिष्ठ संबंध आहेत असे काहींचे म्हणणे. तर जीवच परमात्मा आहे असे काहींचे म्हणणे. त्यातील खरे काय? आता प्रश्न काय? जीवात्मा म्हणजे आपल्यामध्ये असतो तो जीवात्मा. जीव एखाद्याच्या शरीरात असतो तो जीवात्मा. तर इथे काय प्रश्न? जीवात्मा आणि परमात्मा वेगवेगळे आहे असं काहींचे म्हणणे आहे. तर आहे जीवात्मा आणि परमात्मा यांचा घनिष्ठ संबंध आहे असे काहींचे म्हणणे. तर जीवच परमात्मा आहे असे काहींचे म्हणणे. तर त्यातलं खरं काय? तर आता त्याच्यावर श्रीपाद श्रीवल्लभांनी दिलेलं उत्तर बघूया. तू आणि मी वेगळा आहे ही भिन्नत्वाची भावना असली तरी हरकत नाही. तुझ्यातील अहंकार नाश पावल्यावर आपण दोघे द्वैतात स्थित असता आनंदाची प्राप्ती होते. म्हणजे तू आणि मी वेगळा म्हणजे जीवात्मा आणि परमात्मा जरी वेगळा असला तरी काही हरकत नाही, पण त्याच्यातला मीपणा जेव्हा नाश पावतो तेव्हा दोघे द्वैत्वात म्हणजे एकत्र रूप होतात आणि मग आनंदाची प्राप्ती होते. तू माझ्या आग्रहामुळे सगळे चालत असून तू केवळ निमित्त मात्र आहेस. आता इथे बघा श्रीपादजी की जे काही चाललंय ते माझ्या आग्रहामुळे चाललंय आणि सगळे काही निमित्त मात्र आहे. या तत्वाचे अनुसरण केल्याने सुद्धा आनंद स्थिती पावशील. मोहाचा क्षय म्हणजे मुक्ती. त्यामुळे द्वैत स्थितीमध्ये असताना सुद्धा तू मोक्षसिद्धी पावशील. तुझ्यात आणि माझ्यात अत्यंत सामिप्य असताना मी तुझ्याद्वारे स्वतःच व्यक्त करतो. माझ्यातील सर्व शक्ती तुझ्याद्वारे व्यक्त होत असतात. तुझ्यातला अहंकार नाश पावून मोक्षमय झाल्याने या विशिष्ट अद्वैत स्थितीमध्ये पण आनंदाची प्राप्ती होते. मोह नसल्यामुळे हा सुद्धा मोक्षच आहे. मोह नसेल तर तो सुद्धा मोक्षच आहे. अहंकार पूर्णपणे नाश पावल्याने कर्तृत्वाची भावना नाहीशी होईल आणि तुझ्यात तू नसून केवळ मी असलेल्या स्थितीमध्ये मनाच्या कल्पनेने आकलन होणाऱ्या ब्रह्मानंदाचा अनुभव होतो. म्हणून अद्वैत स्थितीतही मोक्षप्राप्ती करता येते. द्वैत स्थितीत विशिष्टाद्वैत किंवा अद्वैत स्थितीतही ब्रह्मानंदाची स्थिती मात्र एकच. ही ती स्थिती मन वाचा यांच अगोचर आहे. ब्रह्मानंद स्थिती फक्त अनुभवता येते. आता ही जी ब्रह्मानंद स्थिती आहे किंवा जी स्थिती आनंद त्या फक्त अनुभवता येतात. त्या अशा व्यक्त करता येणार नाहीत किंवा सांगता येणार नाही. आता पुढचा प्रश्न बघूया. म्हणजे अहंकार जेव्हा आपल्यातला अहंकार मीपणा नष्ट झाला की मग आपण परमेश्वरामध्ये विलीन होतो आणि द्वैत होऊन जातो आणि मग एक अद्भुत आनंदाची प्राप्ती होते आपल्याला. आता पुढचा प्रश्न पाहूया. नरसावधानीने त्यांना काय विचारलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे. अवधूत स्थितीत असलेले काही जण स्वतः ब्रह्म असल्याचे सांगतात. मग तू अवधूत आहेस का? असा श्रीपाद श्रीवल्लभांना प्रश्न विचारला आहे. त्याच्यावर ते म्हणतात नाही, मी अवधूत नाही, मी परब्रह्म आहे. ब्रह्म सर्वस्व असल्याने अवधूतांचे अनुभव आहेत. मी परब्रह्म असून मी सर्वार्थयामी असल्याची स्थिती माझी आहे असं त्यांनी सांगितलं. म्हणजे मी परब्रह्म आहे असं त्यांनी थोडक्यात सांगितलेलं. मी अवधूत नाही. अवधूतांना जो अनुभव येतो तो मी देत असतो. तरी या किंचित भेदाचे रहस्य मला उमजले नाही. आता हा किंचितचा भेद आहे आणि तो काय आहे ते कळलं नाही म्हणून सावधानी त्यांना पुन्हा प्रश्न होता. समस्त संसार बंधातून मुक्त झालेले अवधूत माझ्यात लीन होऊन ब्रह्मानंद सुखाचा अनुभव घेतात. त्यांच्यात व्यक्तित्व नाही. व्यक्तित्व नसल्याने ते संकल्परहित असतात. या सृष्टीच्या महासंकल्पात महाशक्ती तीत मी आहे. मी जीव म्हणवणाऱ्या मायाशक्तीत पण मीच आहे. माझ्यात लीन झालेले अवधूतसुद्धा तू जन्म घे अशी आज्ञा झाल्यास त्यांना जन्म घेणे भाग आहे. संकल्पयुक्त सत्यानंद स्वरूप माझे आहे, तर संकल्परहित सत्यानंद स्वरूप त्यांचे आहे. आता जे अवधूत असतात ते कसे असतात? ते संकल्परहित असतात आणि संसार बंधनातून मुक्त झालेले ते अवधूत श्रीपाद श्रीवल्लभांमध्ये लीन होऊन जातात आणि त्यांना ब्रह्मानंदाचा प्राप्ती होते. त्यांच्यात व्यक्तित्व असे राहत नाही आणि व्यक्तित्व नसल्यामुळे ते संकल्परहित असे असतात. म्हणजे व्यक्तित्व जसं आपल्यामध्ये एक व्यक्तित्व आहे, आपण प्रत्येकाची एक ओळख आहे, एक व्यक्तित्व आहे. मग आपण
संकल्प आपल्या जीवनाचा काहीतरी उद्देश आहे, काहीतरी कर्तव्य आहे आणि आपण ते कर्तव्य करत असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टीतनं जो मुक्त होतो, मोह, माया, कर्तव्य या सगळ्यातनं जो मुक्त होतो, तो जीव नंतर ब्रह्मानंदपदी पोचतो. संकल्परहित झाल्यावर अवधूत म्हणून श्रीपाद श्रीवल्लभांमध्ये विलीन होतो. कदाचित मला ह्याचा त्या अभिप्रेत अर्थ जो लागतो आहे तो असाच आहे, पण कदाचित त्याच्यापेक्षा वेगळंही असू शकतं, कारण का हे खूप गूढ आहे. पण आपल्याला सोप्या आणि साध्या भाषेमध्ये कळेल ते आपण आता इथे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. या सृष्टीच्या महासंकल्पात महाशक्तीत मी आहे. म्हणजे सृष्टीचे जे महासंकल्प आहे, महाशक्ती जे आहेत त्याच्यामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ आहेत, दत्तप्रभू आहेत आणि जीव म्हणवणाऱ्या मायाशक्तीत पण मीच आहे असं श्रीपाद. माझ्यात लीन झालेले अवधूतसुद्धा तू परत जन्म घे अशी आज्ञा झाल्यास त्यांना जन्म घ्यावा लागतो. जे साधू पुरुष असतात, जे अवधूत असतात, ज्यांना श्रीपाद श्रीवल्लभ ते श्रीपादांमध्ये विलीन होतात आणि त्यांना परत जेव्हा श्रीपाद श्रीवल्लभ सांगतात की तू आता जन्म घे, तेव्हा त्यांना ती जन्म घ्यावा लागतो. माझी संकल्पयुक्त सत्यज्ञानानंद स्वरूप माझे आहे. संकल्पयुक्त म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ जे काही करतात ते संकल्पयुक्त करत असतात, म्हणून संकल्पयुक्त आणि ज्ञानानंद स्वरूप हे माझे आहे. तर संकल्परहित ज्ञानानंद स्वरूप हे तर संकल्परहित सत्यानंद स्वरूप त्यांचे म्हणजे कोणाचं, अवधूतांचे आहे. आता बीजास भाजल्याने ते परत अंकुरित होत नाही. तसेच ब्रह्मज्ञान प्राप्त झालेल्या ब्रह्ममय झालेल्यांना परत जन्म घेणे कसे शक्य आहे. आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की बीज जे असतं, आपलं एखादं बीज असतं, ते जर आपण भाजलं आता तर ते पुन्हा अंकुरित होत नाही, त्यांना अंकुर फुटत नाहीत. तसं ब्रह्मज्ञान प्राप्त झालं म्हणजे ज्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त झालं ते माया, मोह सगळ्या अहंकारांपासून आता मुक्त झालेले, ज्यांना मुक्ती प्राप्त झाली, त्यांना परत जन्म घेणे कसे बरे साध्य होईल असं नरसावधानी आता विचारत आहेत. म्हणजे आपण म्हणतो ना 64-84 योनींच्या फेऱ्यातनं आपली मुक्ती झाली. म्हणजे जे अवधूत स्थितीत असतात, जे ब्रह्मतत्वात विलीन होतात, त्यांना ती स्थिती प्राप्त होते. त्यामुळे त्यांना पुन्हा जन्म घेणे नाही असं म्हणतात ना. मग आणि बीजसुद्धा भाजलं की ते पुन्हा अंकुरित होऊ शकत नाही. मग हे कसं शक्य असं नरसावधानींनी त्यांना केलेला प्रश्न आहे. भाजलेल्या बीजाचे पुन्हा अंकुरित न होणे हा सृष्टीचा धर्म आहे. आता सृष्टीचा धर्म काय, एखादं बीज भाजलं तर ते पुन्हा अंकुरित होणार नाही आणि भाजलेल्या बीजांना पुन्हा अंकुरित करणे हे सृष्टीकर्त्याचे शक्ती सामर्थ्य आहे. आता तरी ते भाजलेलं बीज अंकुरित करण्याचं सामर्थ्य कोणामध्ये असतं, सृष्टीकर्त्यामध्ये आहे, श्रीपाद श्रीवल्लभांमध्ये. खरे पाहता माझा पूर्व अवतार हा या सिद्धांताद्वारे उपसिद्धांताद्वारे सत्यधर्म निरूपण करण्यासाठीच झाला आहे. म्हणजे त्यांचे जे काही अवतार आहेत ते ह्याच सिद्धांताद्वारे सगळं निरूपण करण्यासाठी झालेलं आहे. दत्तप्रभू श्रीपादा विवरण करण्याची कृपा करावी. आता पुन्हा ते काय म्हणतात नरसावधानी, दत्तप्रभू श्रीपादा विवरण करण्याची कृपा करावी. आता त्यावर नरसावधानींचं उत्तर आपण ऐकूया. भूत, भविष्य, वर्तमान हे अवस्थात्रय तसेच सृष्टी, स्थिती, लय ह्या त्रयांना ओलांडून माझे वडील अत्री महर्षी प्रसिद्ध झाले. सृष्टीतील कोणत्याही जीवाविषयी व कोणत्याही वस्तूविषयी असूया, द्वेष, लेशमात्र नसल्याकारणाने माझी माता अनसूया विख्यात झाली. ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र यास आधार व अतीत असलेल्या परमज्योती स्वरूपाचे दर्शन प्राप्त करण्यासाठी अत्री महर्षींनी घोर तपस्या केली आणि त्या परमज्योती स्वरूप परमात्म्याने त्यांना अमृतदृष्टीने सृष्टीतील अनेक प्राण्यास व वस्तूस अवलोकन करून अनुग्रह करावा या हेतूने अनुसूया मातेने पाचारण केले होते. कर्मसूत्राप्रमाणे पाप पुण्यास अनुसरून जीवांना सुख दुःख प्राप्त होत असल्याकारणाने महापापाचे फळ स्वल्प व स्वल्प पुण्याचे फळ अधिक व्हावे या संकल्पाने अनुसूया प्रार्थना करीत असे. आता अनुसूया माता का प्रार्थना करायची तर बघा, कर्मसूत्राप्रमाणे पाप व पुण्यास अनुसरून जीवांना सुख दुःख प्राप्त होत असल्याकारणाने महापापाचे फळ स्वल्प आणि स्वल्प पुण्याचे फळ अधिक व्हावे या कारणाने अनुसूया माता प्रार्थना करत, म्हणजे जगत कल्याणासाठी त्या प्रार्थना करत. कठीण अशा लोखंडास जिवंत व खाण्यास योग्य अशा चण्यांमध्ये
आपल्या तपोबलाने मातेने रूपांतरित केले. तर अनुसूया मातेने काय केलं तर कठीण असा लोखंडात सुद्धा अनुसूया मातेने त्यांना खाण्यायोग्य अशा ह्याच्यामध्ये रूपांतरित केले होते. खनिजातील चैतन्य पूर्ण आपल्या तपोबलाने खनिजातील चैतन्य पूर्ण निद्रावस्थेत असते. तरु गुल्मादींमध्ये अर्ध निद्रावस्थेत असते आणि पशूंमध्ये चैतन्य स्थिती असते. खनिज म्हणजे जे काही धातू वगैरे असतं त्यांच्यामधलं जे चैतन्य असते पूर्ण निद्रावस्थेतमध्ये असतं, त्यामुळे त्यांच्यात काही हालचाल होते. तर कशामध्ये तर वृक्ष आणि ज्या वेली आहेत, तरु गुलमादी, तरु म्हणजे काय झाडं, गुलमादी म्हणजे त्या वेली वगैरे ज्या आहेत त्यांच्यामध्ये ते अर्धनिद्रावस्थेत असतं, त्यामुळे त्यांची हालचाल ते जरी एकाच ठिकाणी असेल थोड्याफार प्रमाणात त्यांची हालचाल, पानं येणं, फुलं येणं, या सगळ्या गोष्टी होतात. तर पशुमधली जी चैतन्य असते ते पूर्णपणे असतं, त्यामुळे ते चैतन्यावस्थेमध्ये असतात. माणसाची उत्क्रांती खाली पद्धतीने होत असते. खनिज म्हणून जन्मास येऊन मरण पावणं, नंतर वृक्षेतर जन्म घेऊन तदनंतर पशुजन्म पाहून शेवटी मनुष्यजन्म घेतलेल्या माणसाने विवेक, ज्ञान व वैराग्यवंत होऊन त्याच्यातील सुप्त असलेल्या परमात्मा शक्ती जागृत करून मोक्ष प्राप्त केला जावे. प्रकृतीतील परिक्रमणाचा धर्म परमात्म्याच्या अनुग्रहाने बदलू शकतो असे मातेने सिद्ध केले. त्रिमूर्तीच्या रूपात असलेले चैतन्य जागृत अवस्थेत असल्याकारणाने निद्रावस्थेत बदलून त्यांना लहान बालकाचे रूप दिले. 3 मातांच्या लक्ष्मी, पार्वती आणि सरस्वतींच्या शक्ती एकटून अनघादेवी रूपाचा आविष्कार झाला. दत्तात्रयाचा अवतार घेऊन त्यांनी अनघादेवीच्या चा अर्धांगिनी म्हणून स्वीकार केला. श्रीपाद शिवल्लभावतारी वामभागी अनघादेवी तर उजवीकडे दत्तात्रय असून अर्धनारीश्वर रूपाने प्रभूंचा जन्म झाला. या महोत्तर सृष्टीस या संकल्पमात्राने सृजन करण्याचे शक्ती सामर्थ्य असलेल्या प्रभूस आवश्यकतेनुसार सृष्टीधर्मामध्ये बदल घडून आणणे सहज शक्य आहे हे तू जाण. म्हणजे श्रीपाद शिवल्लभ प्रभूंना सृष्टीमध्ये सहज बदल घडवून आणण्याची शक्ती आहे असं इथे सांगितलेलं आहे. आता पुढचा प्रश्न नरसावधानी विचारतायत. श्रीपादा, सृष्टी धर्मामध्ये बदल घडवण्याचे सामर्थ्य असलेलं तू माझ्या दारिद्र्याचे हरण करू शकत नाही का? आता बघा, पुन्हा नरसावधानींनी श्रीपाद शिवल्लभांना काय प्रश्न करा की सृष्टी धर्मामध्ये तू बदल करू शकतोस, मग तू माझ्या दारिद्र्याचे हरण करू शकत नाही का असा प्रश्न विचारलेला आणि त्याच्यावर श्रीपाद शिवल्लभांनी जे उत्तर दिले ते आपण ऐकूया. अवश्य तुझे हा दारिद्र्य हरण करेन, परंतु पुढच्या जन्मी थोडेफार दारिद्र्य भोगल्यावर. राजगिऱ्याचा विषय अगदी क्षुल्लक होता. राजगिऱ्यावर इतका मोह होता. माझे आई वडील किंवा आजोबा यांनी कोणाकडे कशाचीही याचना केली नव्हती. माझ्यासारख्या बालकाचा आहार असणार तो किती? मी राजगिऱ्याबद्दल विचारल्याबरोबर तू द्यायला हवे होते, पण आता ती वेळ गेली. तुझ्या मनातील मालिन्य दूर करण्यासाठी तुझे हे जीवन पुरणार नाही. प्रत्येक मनुष्य आपले पुण्यफळ आयुष्य, ऐश्वर्य, कीर्ती, धन, सौंदर्य इत्यादी रूपाने पावतो. पापाचे फळ म्हणून दारिद्र्य, अल्पायुष्य, कुरूपता, कुख्याती इत्यादी प्राप्त होते. तर तुझ्या पुण्याचा अधिक भाग काढून तुला आयुष्य दिले, जेणेकरून तुझे पुण्य खर्च झाले. आता तुझे पाप जास्त असल्याकारणाने दारिद्र्य भोगले पाहिजे. तरी स्वयंभू दत्ताची आराधना केल्याकारणाने दारिद्र्य असले तरी 2 वेळचे अन्न तुला लाभेल. तुला माझा आशीर्वाद आहे. तू दरिद्री असलास तरी तुला त्रास होणार नाही. म्हणजे त्यांनी काय सांगितलं की तुझा दारिद्र्य जे आहे ते मी या जन्मी काही घालवू शकत नाही, ते मी पुढच्या जन्मी घालणार आहे. आणि राजगिऱ्याच्या क्षुल्लक भाजीसाठी तिथं तू मोह धरलास. आणि माझ्या आई वडील आजोबा यांनी कोणाकडे कसली मागणी केली नव्हती, पण आणि माझ्यासारख्या लहान मुलाचा आहार जो असणार आहे तो कितीचा असणार, थोडाफार असणार, तरी पण तू ती राजगिऱ्याची भाजी दिली नाहीस. आणि तुला पुन्हा तुझ्या जीवनात जे मालिन्य आलं आहे ते दूर करण्यासाठी, तुझं पापांचं जे आहे ते दूर करण्यासाठी हा जन्म काही पुरणार नाही. त्यामुळे तुझं दारिद्र्य मी पुढच्या जन्मामध्ये हरण करीन. जेव्हा मी नरसिंह सरस्वती हा अवतार घेईन त्यावेळेला तुझ्या पुढच्या जन्मामध्ये, म्हणजे श्रीपाद शिवल्लभांचा अवतार पण पुढचा असणार आहे आणि यांचासुद्धा नरसावधानींचा जन्मसुद्धा पुढचा असणार, त्यावेळेला ते दारिद्र्य हरण करणार आहेत असं त्यांनी सांगितलं. पण तुला आता 2 वेळचा काही ह्याची भ्रांत पडणार नाही. तुला 2 वेळचं जेवण
व्यवस्थित मिळेल असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे. श्रीपादा, वर्णधर्माप्रमाणे वर्तन करावे असा शास्त्राचा निर्धार आहे. तुझ्या आजोबांनी वैश्यांना पण वेदोक्त पद्धतीने उपनयन करता येईल असा निर्णय दिला आहे, तो चुकीचा नाही का? आता पुन्हा परत ते तिथेच आले की शेवटी माणसाच्या मनात ते मूळ मुद्दे असतातच ना, तसं ते मूळ मुद्द्यावर आले की जिथून धर्म परिषदेमध्ये बापन्नाचार्यांनी वैश्यांना वेदोक्त पद्धतीने उपनयन करता येईल असा जो निर्णय दिला तो चुकीचा नाही का असं ते विचारत आहेत. सत्य ऋषीश्वरांच्या निर्णयात खोट शोधण्याचा प्रयत्न केल्यामुळे तुझी जिव्हा छाटून टाकली पाहिजे. माझे आजोबा म्हणजे तुला कोण वाटले? ते साक्षात भास्कराचार्य होते. विष्णुदत्त व सुशीला स्वार्थ म्हणजे काय ठाऊक नसलेली परमपवित्र अशी दंपत्ती. त्यांना माझे माता पिता म्हणून जन्मास घालावे असा आदेश मी काल आणि कर्मदेवतांना दिला. आता बघा काय म्हणतात ते की माझे आजोबा हे कोण आहेत? सत्य ऋषीश्वर आहेत आणि त्यांच्या निर्णयात खोट काढली म्हणून तुझी जिव्हा छाटली पाहिजे. आणि विष्णुदत्त आणि सुशीला हे स्वार्थ म्हणजे काय हे माहीत नसलेले एक पवित्र दंपती आणि त्यांना माझे आईवडील म्हणून जन्मात घालावे असं त्यांनी काल आणि कर्मदेवतांना सांगितलं. नृसिंहवर्माचे पूर्वज हे लक्ष्मी नरसिंह स्वामींचे अनन्य भक्त. आता बघा नृसिंहवर्मांचे जे पूर्वज होते ते कोण होते? लक्ष्मी नरसिंह स्वामींचे अनन्य भक्त. सिंहाचली होत असलेल्या यज्ञयागात मोठ्या प्रमाणावर अन्नदान केलेले पवित्र घराणे. तर सिंहाचली एक यज्ञयाग झाला त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अन्नदान केलेले ते पवित्र घराणे. मी पिटिकापुरी जन्म घेण्यापूर्वीच एका क्रमपद्धतीने ही घटना घडवून आणली आणि त्या 3 घराण्यांनी ती असलेले ऋणानुबंध एका जन्मात फेडले जाऊ शकत नाहीत आणि अवतार काळात समाप्त करण्यासारखे नाहीत. म्हणून मी वरदहस्त त्यांच्यावर वंशवंशी असेल. माझ्या दिव्य छत्रछायेत ते निश्चिंत राहतील. म्हणजे आता ही जी 3 घराणी आहेत कोणती? तर बापन्नाचार्यांचं घराणं आहे आणि नंतर मग नरसिंह वर्मा म्हणजे विष्णुदत्त आणि सुशीला जे त्यांचं घराणं आहे जे आहे म्हणजे आता त्यांचे जे सुमती महाराणी आणि अप्पर राज शर्मा हे जे आहेत त्यांचं घराणं आणि नरसिंहवर्मांचं घराणं या तिघांवर कृपादृष्टी त्यांची नेहमीच राहणार, प्रत्येक अवतारात राहणार असं त्यांनी सांगितलं आहे. आता पुढचा भाग वाचूया. आता माझ्याविषयी बोलायचे असेल तर श्रीपादांचे भक्तासभा हा त्याचं हे. आता माझ्याविषयी बोलायचं तर काहीही किंमत नसलेला राजगिरा तू मला देऊ शकला नाहीस. मी भोजन केल्यास लाख ब्राह्मण भोजनाचे पुण्य तुला लाभले असते. तू भाग्य गमावलेस. धर्म कुठले अधर्म कुठले याविषयी वाद असेल तर शास्त्रांचा आश्रय घेतला पाहिजे. शास्त्राप्रमाणे आचरण करावे किंवा करू नये ह्याकरिता मीमांसा होत असेल तेव्हा निर्मळ अंतकरण असलेल्या सत्पुरुषाने ते म्हणणे शास्त्र ठरते. ते म्हणतील ते वेदवाक्या समान होऊन सर्व धर्मसंमत बनते. त्यांनी अधर्माने निर्णय द्यायचा प्रयत्न केला तरी धर्मदेवता त्यांना अधर्म मार्गापासून परावृत्त करून धर्मसंमत निर्णय घेण्यास बाध्य करते. हिंसा करणे पाप आहे असे तुमचे शास्त्र सांगते. पण श्रीकृष्ण परमात्म्यांच्या समक्ष झालेले युद्ध धर्मयुद्ध झाले. कौरव पांडवांचे युद्ध धर्मयुद्ध आणि युद्ध झालेले स्थळ धर्मक्षेत्र म्हणून प्रख्यात झाले. यज्ञ करणे सुद्धा पुण्यफलप्रद आहे. परंतु परमात्म्याचे स्वरूप असलेल्या शिवास आवाहन न करता केलेल्या दक्षाच्या यज्ञाचे शेवटी युद्धात रूपांतर झाले. दक्षाचे शिर धडावेगळे झाले. नंतर त्याला अजाचे शिर लावण्यात आले. रोग्यास पित्त प्रकोप झाल्यास वैद्य लिंबू आवळा इत्यादींनी उपचार करतो. शरीराचा एखादा भाग नासल्यास तो भाग शस्त्राने छेदून रोगाचे निदान करतो. मी पण असाच आहे. माझ्यात देवतांचे अंश असतात तसेच राक्षसांचे अंश पण आहेत. मी उन्मत्तासारखा पिशाच्यासारखा राक्षसासारखा पण व्यवहार करतो. ते असून सुद्धा माझ्या अंतर्यामी जीवाविषयी अत्यंत प्रेम असल्यामुळे तुमचे स्वभाव तुमचे शुभाशुभ कर्म त्यास अनुसरून मी वर्तन करीत असतो. अनन्य शरणागत असलेल्या माझ्या भक्ताचे हात मी सोडत नाही. दूरदेशी असलेल्या माझ्या भक्तास माझ्या क्षेत्री खेचून आणतो. ऋषींचे मुकुळ आणि नदीचे मूळ विचारू नये. आदी पराशक्ती कन्यका परमेश्वरीनी वैश्यकुळात अवतरण झाले नाही का? सिद्ध असलेल्या मुनीत वैश्यमुनी नाहीत का? ब्राह्मण क्षत्रिय वैश्य नव्हे तर शूद्र जरी निष्ठेने नियम पालन करणारा असेल तर वेदोक्त पद्धतीने उपनयनाचा त्याला अधिकार आहे.
उपनयन संस्काराने तिसरा नेत्र ज्ञाननेत्र उघडला पाहिजे. अंतःकरण शुद्ध होऊन ब्रह्मज्ञानात मन मग्न झाले पाहिजे. तुझे मन शाक ज्ञानाविषयी पूर्णपणे मग्न झाले आहे. ब्रह्म हे काय बाजारात विकत मिळणारी वस्तू आहे. या जन्मी ब्राह्मण जन्माला आलेला पुढच्या जन्मी चांडाळ जन्म पाहू शकतो. तसेच या जन्मी चांडाळ म्हणून जन्मास आलेला पुढच्या जन्मी ब्राह्मण म्हणून जन्मास येऊ शकतो. ब्रह्मपदार्थ धर्म, जात, देश, काल यांच्या पलीकडे आहे. हे रहस्य तू जाण. देवाला अंतस्थ भावना भावतात. ब्राह्म्यरूपी नाही, बाह्यरूपी नाही. तुझ्या भावास अनुसरून दैव कार्य करीत असतं. ब्रह्मज्ञानाचा उपदेश करीत असता मी ब्राह्मण असतो. भक्तांचे योगक्षेम आणि अनुग्रह यांच्यासाठी दरबारात असतो तेव्हा मी क्षत्रिय असतो. प्रत्येक जीव आपापल्या पापपुण्य कर्माचे फळ पावतो. प्रत्येक जीवाचा लेखाजोखा माझ्याजवळ असतो, म्हणून तो तोलून मापून पापपुण्याचा फळ वाटप करताना मी वैश्य असतो. आणि भक्ताचे कष्ट आपल्यावर शरीरावर घेऊन त्यांना सुखी आणि शांती प्रदान करण्याचा सेवाधर्म मी धारण करतो तेव्हा शूद्र असतो तो. जेव्हा मी जीवांची पापे धुवून टाकतो तेव्हा मी रजक असतो. जीव मृत्यू पावल्यावर चिताग्नी देऊन त्यांच्या शरीरास भस्मीकृत करून उत्तम गती प्राप्त करून देत असताना मी डोंब असतो. आता तू मला सांग, मी कोणत्या जातकुळीचा आहे? बघा, देवाने परमेश्वराने स्वतःचंच कार्य करत असताना, वेगवेगळे कार्य करताना आपण कोणत्या स्थितीत असतो हे सांगितलं आहे. आणि ते म्हणतात मग माझी जातकुळी नक्की कोणती? आता नरसावधानींनी श्रीपादची वल्लभांना पुढचा प्रश्न पडला. श्रीपादा, क्षमा करा, मी अज्ञानी आहे. आपण साक्षात दत्तप्रभू आहात. समस्त जीवांचा आश्रय तूच आहे. या सृष्टीची रचना कशी झाली त्याचे विवरण करून मला कृतार्थ करावे. आता पुढचा भाग हा थोडासा कठीण समजण्यास, कारण का आपल्या बुद्धीच्या पलीकडचं जे अनंत कोटी ब्रह्मांडांचं जे वर्णन आहे ते इथे आलेलं आहे. त्यामुळे कदाचित आपल्याला समजण्यास कठीण जाईल. आपण फक्त ह्याचं उत्तर पाहूया. लोकावर्णन. आता जे अनेक लोक आहेत त्यांचं वर्णन दिलेलं आहे. लोक म्हणजे पाताळ लोक, पृथ्वी लोक, असे जे लोक आहेत त्यांचं वर्णन दिलं. आता श्रीपादांनी दिलेलं उत्तर. आजोबा, स्वर्गात 88,000 गृहस्थ मुनींचा वास आहे. आता गृहस्थ मुनी बघा, संसारात असलेले मुनी. आत्म्यांची देहांतर प्राप्ती करणे हा त्याचा स्वभाव आहे. धर्मप्रचारासाठी बीजरूपाने ते विद्यमान असतात. परमात्म्याच्या अनिर्वचनीय अशा शक्तीचा एका स्वल्प अशा अंशाने जगतसृष्टी रचण्यासाठी ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. परमात्म्यापासून क्रमाने सर्व व्याप्ती असलेले जल निर्माण झाले. परमात्म्याच्या तेजाने या जलात कोट्यावधी सूर्यकांतीयुक्त अंडी उत्पन्न झाली. त्या अंड्यात एक अंडे म्हणजे आपण निवास करीत असलेले आहे. म्हणजे आता परमात्म्याच्या तेजाने या जलामध्ये कोट्यावधी अशी सुवर्णकांतीयुक्त अंडी निर्माण झाली. त्यातलं एक अंड म्हणजे आपण जिथे वास करतो ते आहे. त्यातील आपला त्याच्या आतला भाग अंधकारमय असून तेथे परमात्म्याचे तेज मूर्तिमान झाल्याने अनिरुद्ध हे नाव विख्यात झाले. अंड्यातील अंधकार परमात्म्याने आपल्या भव्य तेजाने नाहीसा केला. हिरण्यगर्भ, सूर्य, सविता, परमज्योती अशी अनेक संज्ञांनी वेदांतात त्याचे वर्णन झाले आहे. त्रेतायुगात पिठिकापुरात भारद्वाज महर्षींनी अनेक कोटी ब्रह्मांडात भरलेल्या दत्तात्रयांच्या तेजास उद्देशून सावित्री काटकचयनाचे आयोजन केले. तर सावित्री काटकचयन, आता कचयन या कचयनाचे आयोजन केले. सत्यलोकात निरामय स्थान असलेले एक महत्त्वाचे स्थान आहे. आता सत्यलोकामध्ये काय निरामय स्थान असलेले एक महत्त्वाचे स्थान आहे. त्रिखंड सोपानात वसु रुद्रादित्य नावाने पितृगणांचा एक तेथे वास आहे. निरामय स्थानाचे संरक्षक म्हणून ते कार्यरत असतात. कारण ब्रह्मलोक म्हणविणाऱ्या स्थानात चतुर्मुख ब्रह्माचे निवासस्थान आहे. तर
विद्यास्थान किंवा मूलप्रतिष्ठान असे जाणले जाते. त्याच्यावर महाकैलास, त्यावर कारण वैकुंठ आहे. जनलोकात अंबवातीपूर असे सनदांदी ऋषींचा वास आहे. महरलोकात पुरांमध्ये सिद्धादी गणांचा वास आहे. सुवरलोक म्हणून ओळखला जाणाऱ्या स्वर्गलोकात अमरावतीपुरामध्ये देवेंद्रादी देवतागणांचे वास्तव्य. खगोलाशी संबंधित ग्रह नक्षत्रादी या भूलोकात रथंतरपुरामध्ये विश्वकर्मा नावाच्या देवशिल्पीचा वास आहे. आजोबा भूलोकात भूलोकाचे दोन भाग आहेत. मानवांचा निवास असलेला एका भागास भूगोल असे म्हणतात. त्याच्याशिवाय महाभूमी म्हणणारा दुसरा भाग आहे. महाभूमी भूगोलाच्या दक्षिणेस 5 कोटी ब्रह्मांड योजने दूर स्थित आहे. मर्त्यलोक म्हणजे भूलोक आणि भुवरलोक म्हणून त्यात महाभूमीचा पण समावेश आहे. पाताळात अतल, वितल, सुतल, रसातल, तलातल, महातल, पाताल अशा प्रकारचे 7 लोक आहेत. स्थूल रूपात त्यांना स्वर्ग, मर्त्य आणि पाताळ लोक असे म्हणतात. बघा कसं भूगोलाचं वर्णन दिलं, ते समजण्यास कठीण आहे. आणि आपल्या भूगोलात जिथे आपण राहतो त्याला 2 भाग आहेत, भूगोल आणि भूमी असं म्हणतात. आपला जो आहे तो भूगोल आणि दुसरी महाभूमी. आपण राहतो त्या पृथ्वीच्या खालच्या बाजूस महाभूमी आहे. आता आपण राहतो त्या पृथ्वीच्या खालच्या बाजूस महाभूमी आहे. उंचावणारा गोल पृष्ठभाग हे तिचे स्वरूप आहे. त्यामुळे महाभूमीच्या उपरितलावर सूर्य चंद्र सदैव झळकतात. सतत प्रकाशमान असल्याकारणाने तेथे कालमानाचे निर्णय. आता महाभूमीवर कालमानाचे निर्णय नाहीत असे सांगितले, कारण तिथे सूर्यचंद्र सतत प्रकाशमान असतात. या महाभूमीवर सप्तसमुद्र, सप्तद्वीप, जम्बूद्वीप आहेत. जम्बूद्वीप हा फक्त महाभूमीवरच आहे. आता जो जम्बूद्वीप आहे तो कुठे आहे, तर फक्त महाभूमीवरच आहे. सृष्टीच्या प्रारंभी समस्त लोक जलमय होते. प्रजापतींनी सृष्टी रचण्याच्या हेतूने तपाचरण केले, तेव्हा जलावर तरंगत असलेल्या पुष्कर पर्णाचे दर्शन झाले. प्रजापतींनी वराह रूप धारण करून पुष्कर पर्णाजवळ पाण्यात बुडी मारली आणि खाली त्यास महाभूमी आढळली. तेथून थोडीशी माती त्यांनी धारधार चुळ्यांनी खणून त्यांनी ती ओली माती आणून त्या पुष्कर पर्णावर ठेवली. नंतर तिचं नामकरण पृथ्वी झाले. आता पृथ्वीची निर्मिती कशी झाली ते त्यांनी सांगितलेलं आहे इथे. आजोबा याला पृथ्वी असे म्हणतात. महाभूमीपासून पृथ्वीचे अंतर 5 कोटी ब्रह्मांड योजने आहे. सर्वसाधारणपणे 1 योजन म्हणजे 10 मैल असं होतं. महाभूमीचा विस्तार 50 योजने आहे. जम्बूद्वीप नावाचे द्वीप या महाभूमीवर आहे. त्याच्यात नवखंड आहेत. देवखंडी देवता, गर्भस्थखंडी भूतांचा निवास आहे. पुरुषखंडी किन्नर, भरतखंडी मानव, शरभखंडी सिद्ध, खिंडी गंधर्व, ताम्रखिंडी राक्षस, शेरूखिंडी यक्ष आणि इंदुखंडी पनगांचा निवास आहे. महाभूमीवर असलेल्या जम्बूद्वीपाच्या दक्षिणेस असलेल्या भरतखंडी, भरतपुरी, वैवस्वतमनु भूऋषी व मानवासमवेत राज्य करीत आहेत. महाभूमीवर जम्बूद्वीप असल्याकारणाने भूगोलावर सुद्धा जम्बूद्वीप आहे. माझा श्रीपाद शिवल्लभ अवतार पिटिकापुरी होण्याअगोदर 100 वर्षापूर्वी महाभूमीत माझे आगमन झाले. महाभूमीवर असलेल्या जम्बूद्वीपाचा विस्तार 1,00,000 ब्रह्मांड योजने आहे. जम्बूद्वीपाच्या केवळ भारत या उपखंडात वैवत्समनु आहेत. इतर खंडात देवयवनीचा वास आहे. जम्बूद्वीपावर कोवळ्या उन्हासारखा प्रकाश, सदैव उष्मा, थंडी सौम्य आल्हादकारक असते. येथे दिवस व रात्र यांचे भेद नाहीत.
महाभूमीतील जम्बूद्वीप हे लाखो योजने विस्तारलेले आहे. विविध समुद्र आणि पर्वत इत्यादींच्या व्याप्तीच्या तपशील खाली दिला आहे. लवण समुद्राचे क्षेत्र योजने सुरा समुद्राचे लवण समुद्राचे लक्ष योजने, सुरा समुद्राचे 4 लक्ष योजने, दधी समुद्राचे 16 लक्ष योजने, शल्मली द्वीपाचे 32 लक्ष योजने, क्षीर समुद्राचे 32 लक्ष योजने, पुष्कर द्वीपाचे 64 लक्ष योजने, शुद्ध जल समुद्राचे 64 लक्ष योजने, चलाचल पर्वताचे 128 लक्ष योजने, चक्रवाळ पर्वताचे 256 लक्ष योजने, लोकालोक पर्वताचे 512 लक्ष योजने, तपोभूमीत 1250 लक्ष योजने असा विस्तार आहे. लोकालोक पर्वताच्या पूर्वेकडे सूर्यरश्मी जाऊ शकत नाही, म्हणून लोकालोक पर्वत आणि अंडांत यामध्ये अंधकार पसरलेला आहे. अंडांताचा विस्तार कोटी योजने आहे. वराह अवतार आणि नरसिंह अवतार भूमीस व्याप्त करणारे असे अवतार नाहीत. वराह म्हणजे सुकर नसून एक सुळा असलेला खडगमृग आहे. आता वराह म्हणजे कोण? सुकर म्हणजे नाहीये, तर एक सुळा असलेला खडगमृग अवतार आहे असं इथे वर्णन आलेलं आहे. तर बघा, आता हे दीप, लोक, भूगोल या सगळ्यांचं वर्णन आहे. पुढे दीप दीपादी आणि दीपाधिपती आणि दीपाधी देवता यांचं वर्णन असलेला एक उल्लेख आहे. नंतर लोकातील निवासी लोकाधिपती या खंडांचं विवरण आहे. आणि शेवटी जेवणानंतर म्हणावयाचा श्लोक याचं वर्णन इथे आलेलं आहे. आणि असं प्रकारे हा अध्यायाचं इथे समाप्ती होते. तर पुढचा जो भाग आहे तो थोडासा समजण्यास कठीण आहे, त्यामुळे तो छोटासा भाग आपण पुढे मागे कधीतरी घेऊ. आता पुढे नरसावधानी तात दत्त म्हणजे कोण? आता ते श्रीपाद श्रीवल्लभ त्यांना म्हणतात नरसावधानी तात. दत्ततत्व अनुभवायचे असेल तर अनेक लक्ष जन्म घ्यावे लागतात. कोट्यानुकोटी ब्रह्मांडास व्याप्त असलेले त्यांच्या पलीकडे व्याप्त असलेले एकमेव तेजो महाराशी म्हणजे दत्त समजा. दत्तप्रभूस तुझ्यासमोर असलेला श्रीपाद श्रीवल्लभ आहेत असे जाणा. चरणांनी केलेल्या हितोपदेश ऐकून नरसावधानी व त्यांचे पत्नी चकित झाले. 1 वर्षाच्या बालकास साधिकाराने एवढे महत्त्वपूर्ण आणि गहन असे विषय सांगणे व स्वतः दत्त असल्याचे निरूपण ऐकल्यावर नरसावधानी व त्यांची पत्नी रडू लागली. त्या दिव्य शिशूचे श्रीचरण स्पर्श करावे अशी त्यांची इच्छा होती, पण त्यास श्रीपादांनी नकार दिला. नरसावधानी व त्यांच्या पत्नी जागच्या जागी खिळून राहिले. पुढे श्री दत्त म्हणाले, मी दत्त आहे. कोट्यानुकोटी ब्रह्मांडात व्याप्त असलेले एकमेव तत्व मीच आहे. दिग म्हणजे माझे वस्त्र, म्हणून मी दिगंबर आहे. जिथे कोणी त्रिकरण शुद्धीने दत्त दिगंबरा, श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा, नरसिंह सरस्वती दिगंबरा म्हणून भजन कीर्तन करतात, तेथे मी सूक्ष्म रूपाने सदैव असतो. माझे मातामह असलेले बापनार्य परप्रांतातून पादगया क्षेत्री श्राद्धादी कर्म करण्यास आलेल्या लोकांस सेवाभावाने भोजन व राहण्याची सोय करत असताना तुम्ही चेष्टा केलीत. कोठे आहेत तुमचे स्वयंभू दत्त? अदृश्य झाले ना? ते दत्त, तो दत्त मीच आहे. मी दत्त असलेल्या पवित्र गृहात राहण्यास आलेले नक्कीच पवित्र होतील. मी जन्म घेतलेल्या पवित्र गृहात राहण्यास आलेले नक्कीच पवित्र होतील. त्यांच्या पूर्वजन्माचा पुण्य लोकाची प्राप्ती होईल. जीवित असलेल्या जीवाचे तसेच मरण पावलेल्या जीवांचे योगक्षेम वहन करणारा प्रभू मीच आहे. मला जन्म मरण दोन्ही समान आहेत. तरी तू स्वयंभू दत्ताची आराधना केल्याचे फळ हेच का, अशी व्यथा तुझ्या मनात आहे. तुझ्यावर असलेले आळ नाहीसे करण्यास स्वयंभू दत्ताचे दर्शन शीघ्र होईल. त्यांच्या पूर्वजांना पुण्यलोकाची प्राप्ती होईल. जीवित असलेल्या जीवांचे तसेच मरण पावलेल्या जीवांचे योगक्षेम वहन करणारा प्रभू मीच आहे. मला जन्म मरण दोन्ही समान आहे. तरी स्वयंभू दत्ताची आराधना केल्याचे फळ हेच का, अशी व्यथा तुझ्या मनात आहे. तुझ्यावर असलेले फळ
आळ नाहीसे करण्यात स्वयंभू दत्ताचे दर्शन शीघ्र होईल आणि त्या आणि मूर्तीची प्रतिष्ठापना होईल. तुला मी जास्त आयुष्यमान देत आहे. दत्तध्यानी असू दे. पुढच्या जन्मी तुला अनुग्रह होईल असे आश्वासन देतो. या जन्मी माझ्या पादुकांना स्पर्श करण्याचे महापुण्य तुला नाही. कोट्यानुकोटी ब्रह्मांडाचे सृजन, रक्षण आणि लय करणारा एकैक प्रभू असा मी माझ्या वरदहस्तानी तुला आशीर्वाद देतो. महाभयंकर अशा ध्वनीनी श्रीचरणांच्या शरीरातील अणुपरमाणू विघटित होऊन श्रीपाद अदृश्य झाले. बाबा शंकरपटा श्रीपादांनी स्वतः त्यांच्या नामाच्या वेळी दिगंबरा नाम जोडून जप करण्याचे मर्म अशा प्रकारे सांगितले. त्याचे सर्वव्यापक तत्व निराकार असलेले तेच तत्व आहे. साकार स्वरूपात कसे अवतरित होते हे आपल्या कल्पनेच्या बाहेर आहे. मूर्त रूप धारण करून असलेल्या जगतप्रभूंच्या लहानपणापासून करीत असलेल्या या लीलांना अंत कोठे. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. श्रीपादांचा जय जयकार असो. आता इथे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्राचा 7वा अध्याय संपूर्ण झालेला आहे. इथे श्रीपाद श्रीवल्लभांनी नरसावधानींवर अनुग्रह केलेला आहे आणि नरसावधानींना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिलेली. त्यातनं आपल्यालाही बोध घेण्यासारखं आहे. थोडंसं काही गोष्टी गहन आहेत म्हणून काही भाग आपण इथे आज म्हणजे ज्याचा खरंच हे होईल तो भाग आपण थोडासा शेवटची 2 पानं गाळून आपण हा अध्याय पूर्ण केलेला आहे. आता या अध्यायाचा प्रश्न हा एवढाच आहे की नरसावधानींचे दारिद्र्य श्रीपाद श्रीवल्लभ केव्हा दूर करणार होते. तर प्रश्न असाच आहे की नरसावधानींचे दारिद्र्य श्रीपाद श्रीवल्लभ केव्हा दूर करणार होते आणि कोणता अवतार त्यावेळी त्यांचा असणार होता. या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे आपल्याला. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. श्रीपादांचा जय जयकार असो. धन्यवाद.